दिनेश चलवादी पीपल्स रिवॉन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी गेल्या 25 तारखेपासून ते आजपर्यंत सोलापूर शहरामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयाचे पूनम भेट या ठिकाणी आपले येणाऱ्याचे जे राष्ट्रीय संघटना कृती समिती सर्वांचे आंदोलन या ठिकाणी गेल्या 25 तारीखपासून चालू आहे की माझा एकच मुद्दा आहे की या सोलापूर शहरातील तमाम पक्षपात न करता पूर्ण आज या आरोग्यसेवकांनी कोरोनासारख्या महामार रोगावर आज करोडपती ते गरीबातल्या गरीब लोकांसाठी याने आपल्या घराचं पर्वा कुटुंबाचं पर्वा न करता आज पूर्ण याने आरोग्यसेवा बजावलेल्या आहेत। अशा आमचे सर्व ताई व आमचे सर्व कंत्राटी कर्मचारी महिला भगिनींना पूर्ण सोलापूर शहरातील प्रत्येक नागरिक असू दे प्रत्येक लोकप्रतिनिधी नगरसेवकांनी स्वतः आपण या ठिकाणी कलेक्टरला किती वारंवार आपण पाठपुरावा करून या आपल्या महिलांना न्याय देण्याचे प्रयत्न करावे व त्यांना सगळ्यांना मी विनंती करतो की एवढ्या कोरोनामध्ये आपल्या कुटुंबाचं पर्वा न करता त्यांनी आपली सेवा बजावलेल्या असल्या सर्व ताईंना व आपल्या सर्व बंधू लोकांना चांगल्या पद्धतीने न्याय भेटावे। मुख्यमंत्री असू दे प्रधानमंत्रीपर्यंत आपण पाठपुरावा करावे असे मी दिनेश चलवादी पीपल्स रिवॉन पार्टीच्या वतीने विनंती करतो। व तसेच आत्ताच स्वतः आमदार प्रणिताई यांनी शब्द दिले आहेत की येणाऱ्या हिवाळा अधिवेशनमध्ये स्वतः या पूर्ण आरोग्यसेवकांचे मुद्दा मुख्यमंत्री सर्व आंदोलनामध्ये आपले मांडणार आहेत असे आम्हाला शब्द दिले आहेत। संघटनाला मी ताईचे मनपूर्वक आभार। आज आमचा येणाऱ्याच्या संघटनेचा कृती समिती आणि कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सर्वांचा गेल्या 25 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन चालू आहे। ह्या बेमुदत काम बंद आंदोलनात आम्हाला आज घटनास्थळी झेडपी सोलापूरच्या पूनम गेटसमोर माननीय आमदार प्रणितीताई शिंदे यांनी भेट दिली व भेट देऊन त्यांनी तुमच्या मागण्यांसाठी मी मंत्रालयामध्ये तुमच्याबद्दल सगळ्यात सविस्तर चर्चा करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन असं सांगितले व त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसला भेटण्याची वेळसुद्धा दिली व त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला शिष्टमंडळाला बोलवून आमच्याशी सविस्तर चर्चा केली व सविस्तर चर्चा केली त्या करण्यामध्ये त्यांनीसुद्धा सांगितलं की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनातसुद्धा तुमचा मुद्दा मी पूर्णपणे मांडून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्या हक्कासाठी मी पुरेपूर प्रयत्न करून देईन। आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।